नमस्कार. आपण आलो आहोत नीरा नदीतील होळ येथे. आज आपण या नीरा नदीवरती पाणलोट क्षेत्रावरती भरपूर प्रमाणात पाऊस आल्यामुळे वर धरणा क्षेत्रातून पाणी भरपूर सोडल्यामुळे नीरा नदी या ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे. या पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी वाहत आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात. या ठिकाणी बघ्यांची गर्दी भरपूर झाली आहे. या ठिकाणी आपण स्थानिक नागरिकांकडून याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. नदीला नीरा नदीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सोडल्यामुळे 62 क्युसेस पाणी वीर धरणातून पाणी सोडलं. बाडगा धरणामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी सोडलेलं आहे. या पाणी सोडल्यामुळे सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा या मध्ये असलेली नीरा नदी या पाणलोट क्षेत्रामध्ये जो संपर्क आहे त्या संपर्क तुटलेला आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत होता. हा होळ येथील नीरा नदीवरील पूल आहे. ह्या पुलावरती शेतकऱ्यांची सकाळ सकाळ दूध वाहतूक असेल किंवा कर्मचारी असतील त्यांची वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे. आपण इथे स्थानिक लोक पाणी बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडून 2 मिनिटं आपण ऐकणार आहोत. कशा प्रकारे तुम्हाला इथं पाणी आलेलं आहे? किती काल कशापासून वाटतंय? काल एक 4:30-5च्या दरम्यान पाणी आलेलं आहे आणि तसंच शाळकरी मुलांचे त्यानुसार टंचाई झालेली आहे जाण्यासाठी पण. आणि तसं त्या आम्ही 3 वर्षानंतर आमच्या नदीला पूर गेला आहे आणि शासनातर्फे त्यांना बॅरिकेड हे लावलं गेलं जात आहे आणि त्यांची पूर्णपणे देखरेख ही कमी प्रमाणात चाललेली आहे. या ढगाईकरता या मंदिरामध्ये बरेच भक्त येत आहेत. यांनाही काही अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रशासनाने तिथे येऊन काहीतरी दखल घेतली पाहिजे या या नीरा नदीवरती ढगाईदेवी ही जागृत देवस्थानाचं मंदिर आहे. या मंदिरापाशी नागरिकांची सतर्कता बाळगावी यासाठी असं प्रशासनाने येऊन इथं या ठिकाणी बॅरिकेड लावले पाहिजेत. जे ढगादेवीच्या परिसराच्या म्हणजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या पाणलोट क्षेत्राचा नीरा नदी पाणलोट क्षेत्राचा विसर्ग किती मोठा आहे आणि किती प्रमाणामध्ये आहे. ह्यामध्ये बरंच लहान लहान मुले वगैरे मोठी माणसं इथं बघण्यासाठी आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं इथं बाबा की पाणी आलेलं आहे? शाळेचं बुडलेलं ती शाळेत बुडते. शाळेत जाण्यासाठी तुम्हाला जाता येत नाही पाणी वाढल्यामुळे शाळा बुडत आहे असं ह्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. पाणी वाढल्यानंतर तुम्ही बघायसाठी आलाय, तुम्हाला कसा आनंद कसा वाटतोय? नाही चांगला वाटत शाळेत जायचं. शाळा बुडते असं तुमचं म्हणणं आहे का? पाऊस हो पाणी कमी प्रमाणात आलं पाहिजे. हो धन्यवाद. आपण पाहिलं आहेत कशा प्रकारे या ठिकाणी नदीच्या क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे. यामध्ये बघा सर्व हे मित्र कंपनी सगळे एकत्र येऊन पाणी बघण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी पाण्याचा विसर्ग तुम्ही पाहू शकता किती प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे. हे पाण्याचा प्रवाह एवढा आहे की या ठिकाणी पलीकडं जा ये करण्यासाठी खूप अडचणी येतात आहेत. नीरा नदीला पूर आल्यामुळे नीरा नदीच्या संपर्कातील गावांचा संपर्क तुटलेला आहे. सातारा जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल या दोन्हींना जोडणारा जो पूल आहे हा पुलाच्या वरून पाणी ओसरत आहे, त्यामुळे संपर्क तुटला आहे. स्थानिक नागरिकांच्या काय समस्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवत आहोत. नमस्कार. मी दीपक जनार्दन वाघ, होळ ग्रामपंचायत सदस्य. काल परवापासूनच्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वीर धरण पूर्णपणे जवळपास 98% भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात जवळपास 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नीरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे आणि त्याच्यामुळं नीरा नदी खूप दुथडी भरून वाहते. आता इथं आपण पाहताय की इथं सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा नदीचा पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यामुळं जे काय दळणवळणाचं माध्यम आहे हा पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे दळणवळणाचं माध्यम ठप्प झालेलं आहे. या गावातून पलीकडल्या गावाला जाणारी दूध व्यावसायिक पूर्णपणे त्यांना या ठिकाणी जाण्यास दळणवळणाचं माध्यम बंद झाल्यामुळं दूध विक्रेते असतील किंवा इथून त्या गावात जाणारे दूध गोळा करणारे व्यावसायिक, त्याचप्रमाणे शाळकरी मुलं
हे त्यांना जाण्या येण्यासाठी आता अडचण झालेली आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे या ठिकाणी दळणवळण विस्कळीत झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी नदीमध्ये नदीमध्ये ढगाई देवीचं मंदिर आहे, तर ते पूर्णपणे पाण्याच्या क्षेत्राखाली गेलेलं आहे. अतिवृष्टी वीर धरणामध्ये अतिवृष्टी चालू असल्यामुळे शासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि यामुळे या ठिकाणी पूर्णपणे जे काही लोकांचं जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर त्यासाठी शासनाने या भागातील लोकांची सोयी किंवा अडचणीचा विषय डोक्यात घेऊन या ठिकाणी उंच अशा पुलाची आवश्यकता आहे, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही. तरी शासनाने हा पूल लवकरात लवकर सातारा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा नवीन पूल बांधण्याची व्यवस्था करावी, शासनास विनंती करतो. या ठिकाणी आमच्या गावातील काही शाळकरी मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नदीचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचं जे काही शाळेत जाण्या येण्याचं माध्यम आहे ते बंद असल्यामुळे सर्व मुलं या ठिकाणी नदीच्या कडेला पाण्यासाठी आलेले आहेत. तरी आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर आमच्या नीरा नदीला पूर आलेला आहे. तर आम्हाला शाळेत जाण्याला अडचण येत आहे. तर शासनाने नवीन पूल बांधावे अशी आमची मागणी आहे. 2 दिवस झाले त्याच्यामुळं नदीला पूर आल्यामुळं पाणी जास्त पुलाला वाढलेलं आहे व आमची शाळा बुडत आहे आणि शाळेत जायला आम्हाला अडचण येत आहे. तर एवढं बोलून मी माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या 2 स्क्रीनवर आपण पाहताय की नीरा नदीला आलेल्या पुराचे दृश्य व मागील 2 दिवसापूर्वी नदीचे निसर्गरम्य दृश्य. अशा या 2 स्क्रीनमधनं आपण पाहू शकता की नीरा नदीचे रूप कसे बदललेले आहे. 2 दिवसापूर्वी वाहणारी शांत नदी आता अतिशय जलदगतीने वाहत आहे.